lecture, we had already discussed 6 properties of the wave. Okay. So today we are start property number 7, phase and phase difference. Phase and phase difference. Phase and phase difference. Okay. थोडंसं लॉजिकल आहे, समजून घ्या. स्ट्रेट फॉरवर्ड डेफिनेशन नाही आहे, थोडंसं लॉजिकल आहे, थोडंसं तुम्हाला इमॅजिन करावं लागेल, समजून घ्या. ओके. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. सो ऑलरेडी वेव्ह तुम्हाला काय असते मी सांगितलं होतं. बेसिकली दोन टाईपच्या मेकॅनिकल वेव्ह असतात. एक असते प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि सेकंड असते स्टेशनरी. ओके. परत लॉंजिट्युडनल आणि ट्रान्सव्हर्स, ह्या दोन वेव्ह आहेत. ओके. आता आपल्याला ज्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण स्टडी करतोय त्याच्या ह्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करतोय. ओके. त्यानंतर परत दोन टाईप आहेत, लॉंजिट्युडनल आणि ट्रान्सव्हर्स, ते आपण बघणार आहे. त्यातली एक कुठलीही एक्झाम्पलसाठी मी घेतोय. सपोज दिस इज वेव्ह. तर वेव्ह कशी जनरेट होते, का जनरेट होते, हे काल मी तुम्हाला सगळं डिटेल एक्सप्लेन केलं. तर इट इज मॉलिक्युलर व्हायब्रेशन फ्रॉम मीन पोझिशन. हे तुम्हाला मी काल सांगितले. त्याचे मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स असतात फ्रॉम मीन पोझिशन. याला असंही म्हणतो आपण, इट इज द एनर्जी ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ डिस्टर्बन्स. हा एक टाईपचा एनर्जी ट्रान्सफर असतो की त्याच्यामध्ये काही डिस्टर्बन्स इन फॉर्म ऑफ डिस्टर्बन्सच्या स्वरूपात. ओके. आता इथं ज्यावेळी मी एनर्जी प्रोव्हाइड करतो, आयदर इकडून करतोय, कुठूनही करा तुम्ही, त्या पर्टिक्युलर मीडियामध्ये अशी वेव्ह क्रिएट होते. ओके. आता ही जी काय व्हेलॉसिटी असते, व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल्स, तर ती काय असते, आयदर तुम्ही कुठल्या साइडून तुम्ही एनर्जी प्रोव्हाइड कराल यावरती डिपेंड करते. ओके. आता ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये इथून एनर्जी सप्लाय केली. तुमच्या बुकमध्ये जे फिगर आहे फेज आणि फेज डिफरन्स मध्ये, तर इथून त्यांनी एनर्जी प्रोव्हाइड केली. ओके. आपण लास्ट टाइम इथून केली. ओके. तर त्याची जी एनर्जी ट्रान्सफर असते, आयदर इट्स डिपेंड्स म्हणजे जी काय व्हेलॉसिटी असते तुमच्या ज्या वेव्हफॉर्मची व्हेलॉसिटी, ती डिपेंड करते तुम्ही कुठल्या साइडून एनर्जी प्रोव्हाइड करताय. ठीक आहे. तर आणखीन या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. एक म्हणजे अँप्लिट्यूड, त्यानंतर वेव्हलेंथ, टाइम पिरियड, या सगळ्या बेसिक डेफिनेशन्स आपण डिस्कस केल्या होत्या. ओके. आता फेज डिफरन्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. पहिल्यांदा तुम्ही फेज डिफरन्सची डेफिनेशन घ्या. व्हॉट इज फेज डिफरन्स? डेफिनेशन ऑफ फेज डिफरन्स. Definition. So write down definition first, then I will explain. So definition said, the state of oscillation of particle, the state of oscillation of a particle is called as its phase. So read carefully again the statement. The state of oscillation of a particle is called as phase. Okay. आता एक्झॅक्टली ह्याच्या ऑसिलेशनचं हे जे पार्टिकल्स आहेत ते ऑसिलेट होत आहेत. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, ते ऑसिलेट होत आहेत अबाउट मीन पोझिशन. ते ऑसिलेट होत आहेत अप डाऊन लाईक दिस. ओके. तर हे जे ऑसिलेशन आहे ह्याची जी स्टेट आहे, स्टेट त्याला फेज म्हणतो. आता व्हॉट इज स्टेट? आता ते कुठल्या स्टेट मध्ये? स्टेट म्हणजे काय? प्रेझेंट कंडिशन. स्टेट म्हणजे काय? प्रेझेंट कंडिशन. तर कुठल्या त्या सध्या कुठल्या प्रेझेंट कंडिशन मध्ये आहे त्याला आपण फेज म्हणतो. म्हणजे कसं, आता हे मॉलिक्युल्स आहेत, हे व्हायब्रेट होतात अलोंग दिस डायरेक्शन लाईक दिस. ओके. तो पहिल्यांदा अप्पर पोझिशनला जाईल, नंतर परत मिडल लाईन, परत डाऊन होईल, परत मिडल लाईन, परत अप्परला जाईल. आता तो एक्झॅक्टली कुठल्या फेज मध्ये? ह्या फेज मध्ये समजा, ह्या स्टेट मध्ये समजा.
तर ही त्याची फेज झाली, ही त्याची काय झाली फेज इन शॉर्ट. ओके, आता तुमचा तेवढं लक्षात ठेवा तो एक्झॅक्टली सध्या कुठल्या कंडिशन मध्ये आहे, कुठल्या स्टेट मध्ये आहे ऑसिलेशनच्या त्याला आपण काय म्हणतो फेज म्हणतो. हा मॉलिक्यूल्स अप जातोय आयदर डाऊन येतोय, तो कुठल्या याच्यामध्ये आहे स्टेट मध्ये, ऑसिलेशनच्या कुठल्या स्टेट मध्ये आहे त्याला आपण फेज म्हणतो. क्लिअर? ओके, तर फेज डिस्क्राइब करताना तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपण ज्यावेळी फेज डिस्क्राइब करतो ना तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यातली पहिली गोष्ट आहे फॉर डिस्क्राइबिंग फेज. सो फर्स्ट कंडिशन इज डिस्प्लेसमेंट. हे सो लिहून घ्या डिस्प्लेसमेंट. असं वरती म्हणा फॉर डिस्क्राइबिंग फेज, फॉर डिस्क्राइबिंग फेज किंवा फेज एक्सप्लेन करण्यासाठी डिस्क्राइब करण्यासाठी या तीन गोष्टी गरजेच्या असतात. पहिली असते डिस्प्लेसमेंट. नंबर 2 डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. नंबर 3 the oscillation number. The oscillation number. Okay, let us discuss one by one. So first one is displacement. What is the displacement? Displacement of the particle about mean position. Okay, तुमच्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट अबाउट मीन पोझिशन त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. त्यानंतर डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी आयदर कुठून स्टार्ट होते, इकडून म्हणजे अलोंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस और अलोंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, त्याला म्हणतात डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. हे कुठल्या डायरेक्शनला एनर्जी ट्रान्सफर करते, कुठल्या डायरेक्शनला ही पर्टिक्युलर वेव्ह एनर्जी ट्रान्सफर करते. ओके, आता इथे आपण ट्रान्सव्हर्स वेव्हचं एक्झाम्पल घेतलंय, पण लॉंगिट्युडनल वेव्ह सुद्धा असते, ते आपण पुढे डिस्कस करू. हे मी एक्झाम्पलसाठी कुठली घेतली आहे, ट्रान्सव्हर्स वेव्ह घेतली. ओके, तर ह्याची व्हेलॉसिटी आयदर कशी असते, व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. तुम्हाला हे माहिती आहेत ना कोऑर्डिनेट सिस्टम. कोऑर्डिनेट सिस्टम अशा असतात की तुमचं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. ओके, लाईक दिस. हे तुम्हाला माहित असेल बेसिक आहे. तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे त्याची व्हेलॉसिटी आहे की निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे आहे, अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. दॅट इज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. सेकंड म्हणजे आपण ज्यावेळी तुम्हाला एखाद्याने विचारलं व्हॉट इज फेज, तर तुम्ही फेज मध्ये काय काय सांगणार, त्याच्या मॉलिक्यूलची डिस्प्लेसमेंट सांगणार, त्याची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी सांगणार आणि थर्ड सांगणार द ऑसिलेशन नंबर. ओके, आता ऑसिलेशन नंबर कशावरती डिपेंड करतात, हाऊ मच अमाऊंट ऑफ पॉवर यू सप्लाय टू द मीडियम, त्याच्यावरती डिपेंड करतं. म्हणजे तुम्ही किती अमाऊंट मध्ये पॉवर सप्लाय केली किंवा किती अमाऊंट मध्ये एनर्जी सप्लाय केली टू द सोर्स पार्टिकल. तर सोर्स पार्टिकल तुम्ही किती जोराचा झटका दिलाय थोडक्यात, त्याच्यावरती ऑसिलेशन नंबर्स डिपेंड करतात. इमॅजिन होतंय तुम्हाला, समजतंय? तीन गोष्टी सांगाव्या लागतील तुम्हाला. व्हाईल डिस्क्रिप्शन ऑफ वेव्ह. पहिली डिस्प्लेसमेंट, मॉलिक्युलर डिस्प्लेसमेंट, देन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, कुठले डायरेक्शन आयदर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आयदर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, आणि ऑसिलेशन नंबर. ओके, म्हणजे ऑसिलेशन नंबर डिपेंड्स ऑन हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय टू द सोर्स पार्टिकल. तुम्ही सोर्स पार्टिकलला किती अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय करताय त्याच्यावरती त्याचे ऑसिलेशन नंबर्स डिपेंड करतात. क्लिअर? हा, आता पुढं. आता तुमच्या बुक मध्ये एक एक्झाम्पल दिले. ओके, आपण ती ऍज इट इज फिगर कॉपी करूया. म्हणजे तुम्ही कुठले, आता काय केले बघा, तिथे दोन फिगर्स आहेत. एक म्हणजे त्या ट्रान्सव्हर्स वेव्ह डायरेक्टली घेतले, आय थिंक पेज नंबर, एक अशा टाईपची फिगर आहे. ओके, दोन फिगर्स आहेत. एक आहे प्लेन ट्रान्सव्हर्स वेव्ह दाखवले आणि दुसऱ्यामध्ये पार्टिकल्स घेतले, पार्टिकल्स. ओके, मी ते ऍज इट इज पार्टिकल कॉपी करतोय. आपण फॉर एक्झाम्पल म्हणून आपण कुठलेही पार्टिकल सिलेक्ट करू शकतो त्या मीडियमवर, पण जसे तुमच्या बुक मध्ये दिले तसेच मी घेतो, म्हणजे तुम्हाला परत बुक रीड करताना कन्फ्युजन नको. ओके, जेव्हा तुम्ही बुक रीड कराल आणि माझ्यामुळे सर्कल कराल तेव्हा कन्फ्युजन नको. मी ऍज इट इज फिगर घेतो. ओके, आणि तीच एक्सप्लेन करतो.
तुम्ही एक्झाम्पल साठी कुठलेही पार्टिकल सिलेक्ट करू शकता. ओके, मी आता हीच फिगर आहे. ओके, तर यामध्ये वी सिलेक्ट सम पार्टिकल्स ऑन द मीडियम. आता ही मीडियम आहे, ही मीडियम आहे. या मीडियम वरचे मी ते एक्झाम्पल पार्टिकल सिलेक्ट करणार आहे. आता ह्या मीडियम वरती किती म्हणजे इन्फायनाइट नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. इन्फायनाइट नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत ऑन द मीडियम, बट मी त्यातले काही सिलेक्टेड 10 to 15 पार्टिकल सिलेक्ट करणार आहे. ओके, कशासाठी? तुम्हाला फेज एक्सप्लेन करण्यासाठी. ओके, आता एक स्टार्टिंगला पार्टिकल आहे. दिस इज पार्टिकल ए. दिस इज पार्टिकल ए. त्यानंतर त्याच्या बरोबर क्रेस्टच्या टॉपला एक पार्टिकल आहे, पार्टिकल बी. तुमच्या बुक्स मध्ये आहे पार्टिकल बी. ओके, त्यानंतर आहे पार्टिकल सी. त्यानंतर आहे इथं पार्टिकल क्यू, क्रेस्टच्या मिडलला, ट्रफच्या मिडलला क्यू. ओके, देन ट्रफच्या बॉटमला एक पार्टिकल आहे डी. त्यानंतर अगेन इथं सेम वे इथं एक पार्टिकल आहे पी. त्यानंतर क्यू, इथे इथं आहे ई पार्टिकल. त्यानंतर इथं आहे एफ. तुमच्या बुक मध्ये ऍज इट इज पार्टिकल मी सिलेक्ट करतोय, तुम्ही कुठलेही घेऊ शकता. ओके, एफ. त्यानंतर इथं आहे जी, इथं आहे एच. ओके, लाईक दिस. एवढेच आहे. ओके, आपली एक वेळ एक्स्ट्रा झाली, नो प्रॉब्लेम. आता इथं बघा, मी तुम्हाला काय सांगितलंय, व्हॉट इज द फेज? फेज इज द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल. ओके, ते कुठल्या ऑसिलेशन मध्ये कुठल्या स्टेट मध्ये ऑसिलेट करतात त्याला आपण फेज म्हणतो. इथं ऑसिलेट करतायत, इथं ऑसिलेट करतायत. सध्याची पोझिशन, आता एफ ची सध्याची पोझिशन कुठे आहे? क्रेस्टच्या टॉपला आहे. ओके, क्रेस्टच्या टॉपला आहे. त्यानंतर ई पार्टिकलची पोझिशन कुठे आहे? बरोबर मीन वरती. त्यानंतर डी पार्टिकलची कुठे आहे? ट्रफच्या बॉटमला, बरोबर जिथं आपण म्हणतो ना व्हर्टेक्स पॉइंट, तिथं. लाईक दिस असे पार्टिकल्स आहेत. आता बघा इथं स्टेट ऑफ व्हायब्रेशन काय असतं? ओके, आता तुम्ही इथं बघितलं, आता हा याचा पी एक बघा आणि क्यू एक बघा, ते सेम पोझिशनला आहे. ट्रफ वरती सेम पोझिशनला आहे. तो इथं आहे, इथं आहे. याचं व्हायब्रेशन इथपर्यंत झालंय, याचं व्हायब्रेशन मीन पासून इथपर्यंत झालं. ओके, ते सेम पार्टिकल्स आहेत का? नाही. कारण का सांगतो तुम्हाला, हा पार्टिकल कुठं मूव्ह करतोय बघा, डाउनवर्ड डायरेक्शन. हा पार्टिकल कुठं मूव्ह करतोय? अपवर्ड डायरेक्शन. ओके, आता तुम्हाला माहिती आहे अँप्लिट्यूड सेम असते. अँप्लिट्यूड सेम असते ऍट इच अँड एव्हरी कॉस्ट. तुमची ज्यावेळी वेव्ह जात असते त्यावेळी अँप्लिट्यूड ही सेमच असते. कुठेही घ्या, कुठेही मेजर करा. अँप्लिट्यूड म्हणजे काय? डिस्टन्स. हे डिस्टन्स तुमचं प्रत्येक वेळी सेम असतं. कुठेही ते चेक करा, कुठल्याही पॉईंटला. तर त्या तसं जर बघायला गेलं तर हा पॉईंट डी आणि पॉईंट बी हा सेम पाहिजे. ओके, बट इट इज नॉट इन फेज. ते इन फेज नाही आहे. ओके, त्यांची फेज सेम नाही आहे. का फेज सेम नाही आहे? त्याचं डिरेक्शन कुठे आहे? याचं डीचं ते डाऊनवर्डला येते सध्या, म्हणजे तो एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. बट त्याचं हे कुठे आहे? डिव्होशन कुठे आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन. याचं कुठे आहे? अपवर्ड डायरेक्शनला. बट इट इज नॉट सेम. नॉट सेम इन द सेन्स नॉट इन फेज. इन फेज नाही आहे. ओके, आता इथं मी दोन बघायचं, आणखीन दोन घेतोय, एफ आणि बी आहेत का इन फेज? असं आहे 100% इन फेज आहे. त्याची ते कसे डायरेक्ट ट्रॅव्हल करतात बघा, अपवर्ड. हा कसा ट्रॅव्हल करतोय? अपवर्ड. दॅट मीन्स, आणि ते एकाच पोझिशन मध्ये आहेत, एका स्टेट मध्ये आहेत का? एका स्टेट मध्ये आहेत म्हणजे काय ते? ह्याला म्हणायचं, अशा कंडिशनला इन फेज म्हणायचं. काय म्हणायचं? पार्टिकल एफ अँड पार्टिकल बी आर इन फेज. इन फेज. ओके, समजतंय? इन फेज म्हणजे थोडक्यात त्यांची फेज सेम आहे, त्यांचं स्टेट ऑफ ऑसिलेशन सेम आहे. ओके, स्टेट ऑफ ऑसिलेशन हे स्टेट ऑफ ऑसिलेशन, स्टेट ऑफ ऑसिलेशन.
state of oscillation of P and Q will be same because they are traveling from mean position to upward direction. They are traveling from mean position to upward direction. That means the particle F and particle B will be in phase. ही टर्म लक्षात ठेवा, इन फेज. ओके. आता तुमच्या बुक मध्ये ते भलं मोठं एक्सप्लेनेशन दिले, त्यात त्यांनी हेच सांगितले. ओके. ते तुम्ही जर केअरफुली वाचलं तर तुमच्या ते लक्षात येईल. हे बी एफ आणि डी हे काय इन फेज आहे. बट युअर पार्टिकल पी अँड क्यू आर नॉट इन फेज. युअर पार्टिकल डी अँड पार्टिकल बी आर नॉट इन फेज. ओके. फक्त हे तुमचे पी एफ आणि बी हे इन फेज आहेत. ओके. समजतं तुम्हाला. ओके. सो नेक्स्ट पॉइंट. आता याची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. ओके. आता बी आणि एफ, आता बी आणि एफ हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय. बी आणि एफ काय असतं, हे डिफर कसं करतात बी आणि एफ. तर बी आणि एफ मधला जो डिफरन्स आहे, लेंथ वाइज डिफरन्स, तो किती आहे. लेंथ वाइज डिफरन्स. सो दिस इज लॅम्डा. लेंथ वाइज डिफरन्स किती आहे, लॅम्डा. म्हणून आपण ज्यावेळी लॅम्डा चेक करतो, मेजर करतो, तो का मेजर करतो एफ आणि बी मधला, कारण ते दोन्ही इन फेज आहेत. त्यामुळं हे जे काही कॉन्झिक्युटिव्ह पॉइंट्स आहेत इन फेज मधले, त्यांचा डिस्टन्स मेजर करतो. दॅट विल बी अवर लॅम्डा. लॅम्डा नथिंग बट द वेव्हलेंथ. ते असते आपली वेव्हलेंथ. समजते. एफ आणि बी मधलं डिस्टन्स. क्लिअर. ओके. आता हे झालं त्यातलं डिस्टन्स. त्यानंतर आता हे जे काय एफ आणि बी आहे, त्याचं जे काही सेपरेशन आहे ते +1 आहे असं कन्सिडर करायचं आपल्याला. किती आहे, +1. त्यातला फेज डिफरन्स जो आहे तो किती आहे, +1. ओके. दॅट इज द युनिट व्हॅल्यू +1. ठीक आहे. तर +1 तुम्ही ज्यावेळी करताय त्यावेळी दिस इज +1, जो डिफरन्स आहे तो +1 असेल. ठीक आहे. सो काही त्याची सेंटेन्स आहेत ते घ्या. सेंटेन्स in above figure in above figure in above figure particle PQ कुठले पार्टिकल बघा, पी आणि क्यू. ओके. पार्टिकल पी क्यू अँड ई सी. कुठले पार्टिकल आहेत बघा, ई आणि सी पण घ्या आपण. घ्या ई सी. पार्टिकल ई सी, पार्टिकल ई सी अँड पार्टिकल बी डी अँड पार्टिकल बी डी. Particle BD have same displacement. Okay, have same displacement, but their velocities are opposite. Okay, म्हणजे काय म्हटलं बघा त्यांनी, PQ, EC, BD ह्याच्या डिस्प्लेसमेंट सेम आहे. याची मीन पासून त्याची तुम्ही डिस्प्लेसमेंट मोजली तर समान आहे बघा. ई आणि सी ची सेमच आहे ना, 0 0. डिस्प्लेसमेंट 0 0 आहे. ह्याची डिस्प्लेसमेंट तुम्ही मेजर केली तेवढीच आहे. ह्याची नाही, मीन पासूनचे डिस्टन्स तेवढेच आहे. ओके. डी चं पण तुम्ही इथून मेजर करा, बी चं मेजर करा, डिस्प्लेसमेंट समान आहे जर तुम्ही ह्याच्यामध्ये मेजर केला पट्टीमध्ये. पण त्याची पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे ती डिफरंट डिरेक्शन. पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे. समजते. हे सांगितलं त्यांनी फर्स्ट स्टेटमेंट मध्ये. सेकंड स्टेटमेंट, but particle B and F have same magnitude. मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू, एखाद्या गोष्टीची किंमत, व्हॅल्यू, त्याला मॅग्निट्यूड म्हणतात. पार्टिकल बी अँड एफ हॅव सेम मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट same magnitude of displacement and same direction of velocity
and same direction of velocity is called in phase particle. Is called in phase particle. Okay, is called in phase particle. आता ह्याची जी काय डिस्प्लेसमेंट मॅग्नेट्यूड आहे, मॅग्नेट्यूड म्हणजे किंमत, व्हॅल्यू जी काय असेल ही मॅग्नेट्यूड, हे मॅग्नेट्यूड आणि हे मॅग्नेट्यूड सेम आहे, ॲज वेल ॲज त्याचं व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकलचं जे काही डिरेक्शन आहे ती सुद्धा सेम आहे. म्हणजे हे दोन पार्टिकल्स इन फेज आहेत, बाकीचे इन फेज नव्हते. ओके, सो नेक्स्ट पॉइंट सेपरेशन ऑफ पार्टिकल बाय लॅम्बडा. आता हे जे काय सेपरेशन ऑफ पार्टिकल ते कसं आहे, लॅम्बडा आहे एवढा आहे. सेपरेशन ऑफ पार्टिकल एवढा आहे, लॅम्बडा एवढा आहे. सेपरेशन ऑफ पार्टिकल लॅम्बडा. द पार्टिकल डिफर बाय +1 in their oscillation number. Particle differ by +1 in their oscillation number. Okay, आता बघा इथं समजा ह्याचा जो ऑसिलेशन नंबर आहे b चा तो nth आहे असं आपण कन्सिडर करूया. nth ऑसिलेशन नंबर आहे असं कन्सिडर करूया. ओके, nth ऑसिलेशन नंबर आहे असं कन्सिडर करूया. मग ह्याचा किती असणार आहे, ह्याचा किती असणार आहे, nth + 1 असणार आहे. nth + 1 असणार आहे, कारण ह्यामधला डिफरन्स जो असतो ना f आणि b चा जो डिफरन्स असतो, वेव्हलेंथ सेम असल्यामुळं तो डिफरन्स असतो तो nth डिफरन्स असतो. म्हणजे जर ह्याचं ऑसिलेशन नंबर nth असेल तर याची n + 1 असणार आणि त्याचा जो डिफरन्स असतो ऑसिलेशन नंबरचा तो nth असतो. म्हणजे कसं बघा, आता ह्याचा जर बघितलं आपण n + 1, ओके, आणि ह्याचा डिफरन्स घ्यायचा आपल्याला -n. ओके, हे प्लस मायनस कॅन्सल होईल, राहिला किती बघा, +1. किती आहे इथं, मी तुम्हाला काय सांगितलंय, हा डिफरन्स जो असतो तो किती असतो, वरच्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितलंय, +1 इतका असतो. ओके, म्हणजे जर याचा nth असेल तर डेफिनेटली याचा n + 1 असेल, nth + 1 असेल, कारण +1 असते व्हॅल्यू त्याच्या ऑसिलेशन डिफरन्स. ऑलरेडी तुम्हाला वरती पार्टिकल डिफर बाय +1 इन द ऑसिलेशन नंबर. ओके, समजलं. आता इथे लिहायचं nth ऑसिलेशन नंबर, इन ब्रॅकेट लिहायचं वाटतं ऑसिलेशन नंबर शॉर्ट मध्ये लिहितो मी. ओके, आणि हा याचा ऑसिलेशन नंबर, कशाचा, f पार्टिकल. तुम्हाला समजलंय ना, आपण इमॅजिन होतोय काय सुरू आहे ना, म्हणजे पार्टिकल्स कसे बिहेव करतायत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले हा थोडासा इमॅजिनेशनचा पार्ट आहे, काय स्ट्रेट फॉरवर्ड नाही आहे, इमॅजिनेशनचा पार्ट आहे. तुम्हाला फक्त इमॅजिन करावे लागतील मॉलिक्युल्स कसे पार्टिकल कसे ट्रॅव्हल करतायत, ते कुठं इन फेज आहेत. ओके, हे सगळं थोडंसं इमॅजिनेशनचा पार्ट आहे. ओके, ह्या गोष्टी जर क्लिअर असतील तर तुम्हाला 12th ऑसिलेशनला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर तुम्हाला इंटरफरन्स ऑफ वेव्ह, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, हे काही टॉपिक्स आहेत त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हा पॉईंट कव्हर क्लिअर असेल तर, आता मी ज्या गोष्टी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो ह्या जर क्लिअर असेल तुम्हाला 12th पर्यंत काही इश्यू येणार नाही. इव्हन ऑसिलेशन स्टडी करा, एसएचएम स्टडी करा, किंवा तुम्ही इंटरफरन्स ऑफ वेव्ह स्टडी करा, कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, हे जर कळलं असेल तर. ओके, आता बघायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण थोडं बघूया. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आता इथं स्टार्ट होते आपलं वेव्ह, इथून स्टार्ट होते इथून. ओके, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एखादा समजा सर्क्युलर बॉडी आहे, सर्क्युलर बॉडी. ओके, त्याचे दोन ऍक्सिस आपण सिलेक्ट करूया, y आणि x. सिलेक्ट केल्यानंतर समजा मी ही बॉडी रोटेट केली, ही बॉडी काय केली, रोटेट केली, तर हे ऍक्सिस काय होतील,
वाय ऍक्सिस थोडासा अँग्युलर थोडासा डिस्प्लेस होईल इन सम अँगल, होईल की नाही? तसाच हा तुमचा एक्स ऍक्सिस सुद्धा रोटेट होईल. ओके, आता हे मी काय केलंय, त्याला एक अँग्युलर मोशन प्रोव्हाइड केले, एक मोशन प्रोव्हाइड केले, टँजेन्शियल फोर्स प्रोव्हाइड केला. काय केलाय? टँजेन्शियल फोर्स प्रोव्हाइड केलाय. या टँजेन्शियल फोर्स मुळे ही अँग्युलर मोशन झाली, म्हणजे एका अँगल मध्ये. ओके, काही अँगल्स मध्ये हे जे काही तुमचे हा एक्स एक्स आहे ना, तो एक्स डॅश झालाय, शिफ्ट झालाय तो थोडा. जसा हा तुमचा वाय 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 असेल तर हा वाय डॅश झालाय, तो एका अँगल मध्ये शिफ्ट झाला. आता हे कधी होतं? हे अँग्युलर मोशन मध्ये होतं, अँग्युलर मोशन मुळे होतं. ओके, समजा इमॅजिन करा ही सुद्धा एक अँग्युलर मोशन आहे. ओके, तर तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी एखादी बॉडी स्टार्ट झाली आणि ती राईट अँगल मध्ये डिस्प्लेस झाली, अँगल किती असतो? 90 डिग्री असतो. ओके, ती परत इकडे आली, अँगल किती असतो? 180 डिग्री. हे माहिती आहे ना? त्याला आपण त्या बॉडीला थोडासा असा डिस्प्लेस केला, परत ओरिजिनल पोझिशनला डिस्प्लेस केला. हा 90 डिग्री, हा 180 डिग्री. ओके, आता इथून स्टार्ट झालंय माझं 0 डिग्री. ओके, हा पार्टिकल डिस्प्लेस ज्यावेळी इथं येईल बी वरती, त्यावेळी अँगल विल बी π/2 रेडियन और 90 डिग्री. π/2 रेडियन और 90 डिग्री. क्वार्टर ऑसिलेशन. क्वार्टर म्हणजे काय? 1/4. ओके, क्वार्टर ऑसिलेशन कम्प्लीट होतं. त्यानंतर तुमचं ऑसिलेशन इथं येईल, इथं असेल ते 2π रेडियन और 90 डिग्री. 2π रेडियन और 90 डिग्री म्हणजे हे 90 डिग्री झालं, हे अगेन 180 डिग्री झालं. ओके, हा सेम पॉइंट आहे, दिस पॉइंट ऑल्सो 2π रेडियन. हा सेम अँगल वरती आहे ना, 2π रेडियन और 90 डिग्री. क्लियर? 2π sorry 180. This will be 180 degree. ओके, त्यानंतर अगेन तुम्ही इथं पोहोचा, इथे या. ओके, आता मला सांगा ह्या आणि यामधलं जर मला अँग्युलर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं असेल, ह्या आणि ह्या पॉइंट मधलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर मला फाइंड आउट करायचं तर काय करावं लागेल? त्याची टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं ऍडिशन करावं लागेल. टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं ऍडिशन करावं लागेल. हे 0, पहिलं 0 प्लस त्यानंतर किती आलं? अँगल किती चेंज झाला? किंवा π/2. ओके, प्लस नंतर अँगल कितीवर आला? 2π परत ऍड करायची काही गरज नाही, तोच अँगल. मग आता याचं ऍडिशन केलं किती होईल बघा. ऍडिशन 0 सोडून द्या, 5π/2 रेडियन. याचं ऍडिशन किती होईल? 5π/2. मग ह्याचा अँगल किती मिळेल मला? 5π/2 रेडियन. ओके, 5π/2 रेडियन. मला सांगा ह्याच्यातला आता सुरुवातीला मला होता π/2, नंतर मिळाला 5π/2. मग सांगा मला त्या दोन्हीतला डिफरन्स किती असेल मुलांनो? दोन्हीतला डिफरन्स हा जर 2π असेल, हा π/2 असेल, तर तुमचा डिफरन्स जो असतो इन फेज मधला, तो अँग्युलर डिफरन्स जो असतो 2π रेडियन. हा 5π/2, हा π/2, यातला डिफरन्स किती? 2π. म्हणजे मला काय सांगायचं आहे, ज्यावेळी तुम्ही इन फेज असता, इन फेज पार्टिकलचा स्टडी करत असता, तर त्याचा हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑलवेज 2π असते. तुम्ही कुठलेही घ्या पॉझिटिव्ह पॉइंट्स, ह्याचा आणि याचा घ्या, ही पण तुम्हाला 2π मिळणार. त्याच्या पुढची घ्या, 2π मिळणार. ओके, तुमचे जे काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ते मिळणार तुम्हाला. डिफरन्स इन बिटवीन टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज 2π. समजले की नाही? क्लिअर सांगा, परत रिपीट करतो.
नाही समजलं? ओके. आता इथं स्टार्ट होते 0 डिग्री. 0 डिग्री अँग्युलर डिस्प्लेसमेंट स्टार्ट होते आपली. ओके. त्यानंतर ते असं रोटेट होत असतं. रोटेट होते असं समजा, वेव्ह रोटेट होते. तर पहिलं होतं हे रोटेशन आहे. ऍक्च्युली असं सर्क्युलर रोटेशन होत नाही त्याचा, पण या रोटेशन मध्ये तुम्ही थोडं इमॅजिन करा. इथे आल्यानंतर तुमचं डिस्प्लेसमेंट किती होईल? क्वार्टर. म्हणजे बघा, इमॅजिन करा ही तुमची क्वार्टर डिस्प्लेसमेंट झाली. म्हणजे मॉलिक्युल डिस्प्लेस होणार आहे. टोटल तो 4 पार्ट मध्ये डिस्प्लेस होणार आहे. म्हणजे हा पहिला पार्ट 1, त्यानंतर परत इथे येणं 2, इथून खाली जाणं 3 आणि इथून इथं जाणं 4. ओके. मग मला सांगा, एक पोर्शन त्यानं कव्हर केला, इथून इथं गेला, इथून इथं गेला, म्हणजे किती डिग्री असेल तो? 90 डिग्री असेल. त्याला क्वार्टर पोर्शन त्यानं कव्हर केलाय. किती डिग्री? 90 डिग्री. म्हणून मी किती घेतलंय? किती घेतलं? π/2 घेतलं. समजले? 10π/2 घेतलं. ओके. त्यानंतर तो परत आला, परत खाली आला. परत खाली आला म्हणजे ह्या पोझिशनला आला. म्हणजे 90 + 90 किती झालं? 180. म्हणून मी इथं लिहिलं 2π लिहिलं. ओके. तो बघा खाली आला, परत इथं आला, इथं आला, पण त्याच अँगल वरती आहे. त्याच अँगल वरती आहे तो. अगेन इथपर्यंत आला म्हणजे त्याच अँगल वरती आहे. परत इथं आला अँगल 2π. ओके. आता इथला काढताना काय करावं लागेल मला? हे तुमच्या दोन्हीचे ऍडिशन करावे लागेल. प्रत्येक वेळी तो एक्झॅक्टली 180 नंतर 270 ला जाईल असं काही नाहीये. तो काही त्यामध्ये चेंज होऊ शकतो. म्हणून मला काय करावं लागेल? तुमचं हे जे 2 रोटेशन्स आहेत, ही आणि ही 2 रोटेशन्स त्याला ऍड करावे लागतील. ओके. म्हणून मी पहिलं 0, त्यानंतर π/2 जेवढे अँग्युलर रोटेशन घेतले ते सगळं मी ऍड करतो. क्वार्टरची आणि नंतर हाफची हे ऍड करतो. मिळाली मला किती? 5π/2. म्हणजे हा डिस्प्लेसमेंट किती असेल माझं? आता कळलं? सो अँगल इज 5π/2. कसा आला कळलं? 5π/2. ओके. आता ह्याचा 5π/2 असेल अँगल ऑफ रोटेशन, याचा असेल π/2. त्यातला डिफरन्स किती असेल? 2π असेल. म्हणजे मला काय सांगायचं आहे, तुमचं ज्यावेळी हे इन फेज असतं ना, 2 पार्टिकल, हे पार्टिकल 2 इन फेज आहेत, हे 2 पार्टिकल इन फेज आहेत. जर पार्टिकल इन फेज असतील तर त्याचं जे काय रोटेशन असते, अँग्युलर रोटेशन, ते त्याचा डिफरन्स किती असतो? 2π. त्याचा लेंथ वाईज डिफरन्स किती असतो? लॅम्बडा. ओके. आणि त्याचा ऑसिलेशन नंबर डिफरन्स किती असतो? +1. हे 3 डिफरन्सेस मिळाले आपल्याला. पहिला मिळाला लेंथ वाईज लॅम्बडा, दुसरा मिळाला ऑसिलेशन नंबर, तो मिळाला +1, आणि त्यानंतर मिळाला अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा 2π. होते इमॅजिन? परत सांगा, समजलं काय? परत रिपीट कर. समजलंय? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ॲज फार ॲज युअर वेव्ह इज कन्सर्न. कुठलीही वेव्ह घ्या. ओके. सो I think this is our point is covered. Property number 7, phase and phase difference. Clear? Let us start next point. Okay, हे इरेज करू, नाही इरेज नको करायला. हे फक्त हे मॉडिफिकेशन्स आहेत ते टाकून घ्या. n+1. हे क्लिअर दिसतं का तुम्हाला? परत रिपीट करू, फिगर काढू का? समजते यात काय काय लिहिलं मी? ओके. n+1 ह्या डिफरन्स आहे आपला +1. त्यानंतर हे अँगल्स टाका, त्यानंतर डिफरन्स 2π दाखवा तुमच्या फिगर मध्ये. बुक मध्ये एवढे इन डिटेल नाही आहे ती फिगर. तुम्ही ज्यावेळी डायरेक्टली बुक मधून स्टडी करताना वाचताना ते काही समजत नाही तुम्हाला, म्हणून हे समजून घ्या. तुम्ही डायरेक्टली ज्यावेळी वाचायला जाता त्यावेळी ह्या माझ्या नोट्स समोर ठेवा. देन डेफिनेटली दॅट पॉइंट विल कव्हर. तर तुमचा तो क्लिअर होईल. आपण हे तुम्हाला 12th पर्यंत आहे सगळे. हा पॉइंट आहे ना, हा बेसिक आहे, 12th पर्यंत आहे तुम्हाला प्रत्येक टॉपिक मध्ये. हे समजून घ्या. काय अवघड नाही आहे, एकदम सिंपल आहे. सो लेट अस स्टार्ट नेक्स्ट पॉइंट. ही इरेज करतोय. आपल्याला प्रॉपर्टी सांगतात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. Characteristics of progressive wave.
characteristics of progressive wave. अगेन मी तुम्हाला टाइप सांगितले वेव्हचे. ओके, मेकॅनिकल वेव्स मधली ही एक टाइप आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये परत दोन टाइप्स येतात, लॉंजिट्युडनल अँड ट्रान्सव्हर्स. ओके, जी प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे प्रॉपर, जी मेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह, त्याच्या काही 2-3 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला बघायचे. ठीक आहे, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स राईट डाऊन. all vibrating particles of the medium have same amplitude period and frequency. हा, हे ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केले, आपण बऱ्याच वेळा आतापर्यंत चर्चा केली आहे. त्यामध्ये काय काय डिफरन्स सेम असतं, एका वेव्ह मधले अँप्लिट्यूड सेम असतं, वेव्हलेंथ सेम असतं आणि टाइम पिरियड सेम असतो. आता अँप्लिट्यूड म्हणजे काय? दॅट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन ही प्रत्येक ठिकाणी सेम असते, प्रत्येक वेव्हच्या पल्सला सेम असते. क्लिअर? हे तुम्हाला ऑलरेडी आपण डिस्कस केले. त्यानंतर वेव्हलेंथ सेम असते. आता त्याची वेव्हलेंथ कशाची मोजतात? इन फेज पार्टिकलचीच वेव्हलेंथ मोजायची, लक्षात ठेवा. जर पार्टिकल त्याच्याने जी वेव्हलेंथ मोजायची नाही, हे डिस्टन्स घ्यायचं नाही, हे डिस्टन्स समजून घ्या. इन फेज म्हणजे काय? त्याचं स्टेट ऑफ ऑसिलेशन सेम पाहिजे, त्यातलं डिफरन्स म्हणजे तुमचं वेव्हलेंथ असतं. आता ह्याचा इन फेज इथं मिळेल आपल्याला, इथं मिळेल, हे घ्यावं लागेल आपल्याला वेव्हलेंथ घ्यायची असेल. ओके, ही वेव्हलेंथ असते. नंतर टाइम पिरियड इज ऑल्सो सेम. तर ह्या गोष्टी आहेत. पहिली कॅरेक्टरिस्टिक. सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे स्टेट ऑफ ऑसिलेशन. सेकंड कॅरेक्टरिस्टिक स्टेट ऑफ ऑसिलेशन. State of oscillation, that is phase changes from particle to particle. State of oscillation, that is phase changes from particle to particle, from particle to particle. What is state of oscillation or phase changes? आता इथे बघा, phase change, state of oscillation चेंज व्हायला लागलाय. लक्ष द्या इकडं, मीन पोझिशन पासून इकडे जातो, इकडे जातो. So this is particle to particle. Okay, एकदा अल्टरनेट. ओके, एकदा हा जो स्टेट ऑफ ऑसिलेशन तो चेंज होतो. क्लिअर? दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता ह्या झाल्या बेसिक प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक. आता याचे परत दोन टाइप येतात. त्याची पहिली आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये दोन टाइप आहेत, मी तुम्हाला सांगितले होते टाइप स्टार्टिंगला. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये देयर आर 2 टाइप्स. त्यातली पहिली आहे तुमची ट्रान्सव्हर्स वेव्ह. त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघूया. ओके, लिहावरती कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्ह, characteristics of transverse wave. So write down all particles of the medium, all particles of the medium, all particles of the medium, all particles of the medium in the path of the wave vibrate, in the path of the wave vibrate, path of the wave vibrate in a direction of perpendicular to, in the direction of perpendicular to the direction of propagation of the wave, in a direction to the direction of propagation of wave. ओके, आता इथे बघा, हे जे काही पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्स आहेत, हे कसे व्हायब्रेट होणार आहेत? अलॉंग मीन पोझिशन.
अलॉंग मीन पोझिशन व्हायब्रेट होणार आहे. आता याचं डिरेक्शन कुठे आहे? इकडे आहे. आणि तुमची व्हेलॉसिटी कशी असते बाळांनो? एक तर इकडून इकडे असेल, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स एक्सिस असेल, अलॉंग निगेटिव्ह एक्स एक्सिस असेल. तर ही लाईन बघा आणि ही लाईन बघा, ह्या परपेंडिक्युलर आहेत काय एकमेकाला? आहेत ना. तर तुमचा जो पार्टिकलचं व्हायब्रेशन असेल आणि डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी असेल, these two quantities are perpendicular to each other. हे दोन वेक्टर्स काय असतात? एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. हा वरती चाललाय, हा इकडे चाललाय. दोन लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे काय? तुमचे व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल अँड डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. प्रोपगेशन म्हणजे प्रसार होणे, म्हणजे कुठल्या दिशेला प्रसारित व्हायला इकडे व्हायला त्या डिरेक्शनला. आणि हे वेव्हचं प्रोपगेशन आणि तुमचं व्हायब्रेशन ऑफ द particle हे एकमेकाला परपेंडिक्युलर. That is the first characteristic. Second characteristic, when transverse wave propagates, they divided into two parts. When transverse wave propagate, they divided into two parts. That is crest and trough. Crest and trough. Okay. ज्यावेळी ट्रान्सव्हर्स वेव्ह प्रोपगेट होत असते, ती दोन शेप मध्ये डिवाइड होते. मी शॉर्ट करून सांगितलं तुम्हाला, तिला ऍज इट इज नाही सांगितलेलं. तर ती दोन पार्ट मध्ये डिवाइड होते. कुठल्या पार्ट मध्ये डिवाइड होते? तर पहिल्यांदा क्रेस्ट आणि हा पोर्शन याला ह्या पल्सला क्रेस्ट म्हणायचं, ह्या पोर्शनला ट्रफ म्हणायचं. तर क्रेस्ट आणि ट्रफ त्या दोन पार्ट्स मध्ये किंवा पल्सेस मध्ये ती डिवाइड होते. प्रोपगेशन ज्यावेळी होत असतं त्यावेळी. ओके. थर्ड कॅरेक्टरिस्टिक, crest and an adjacent trough. Crest and an adjacent trough. Crest and an adjacent trough from one cycle of transverse wave. Crest and an adjacent trough from one cycle of a transverse wave. Okay, ना? त्या कॅरेक्टरिस्टिक मधला पहिला पोर्शन आहे हा. हे बघ, क्रेस्ट आणि ट्रफ हे ऍडजस्टंट आहे. हा क्रेस्ट आहे, त्याची जी ऍडजस्टंट ट्रफ आहे, लागूनची ट्रफ. ओके. हे दोन म्हणजे त्याचं एक सायकल असतं. म्हणजे कसं बघा, पहिल्यांदा पार्टिकल इथून मूव्ह व्हायला स्टार्ट झाला, तो पोहोचला इथं. ओके. परत खाली आला, म्हणजे आता खाली चाललाय, इथं आला. परत वरती चाललाय, परत इथं आला. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट होतं. मीन पर्यंत येऊन इथून गेला, परत इथं आला, इथून आला, परत इथं आला. म्हणजे एक कंप्लीट ऑसिलेशन कंप्लीट होतं. म्हणजे काय, तुमचं ट्रफ, क्रेस्ट आणि ट्रफ, त्याचा ऍडजस्टंट ट्रफ, त्याचं मिळून त्याचं एक कंप्लीट सायकल किंवा एक कंप्लीट ऑसिलेशन कंप्लीट होतं. समजते? ओके. सो नेक्स्ट त्यामध्येच आहे तीच कॅरेक्टरिस्टिक आहे. पुढे कंटिन्यू करा. The distance measured along wave, the distance measured along the wave between any two consecutive points, the distance measured along the wave between any two consecutive points in the same phase is called wavelength of the wave. आता बघा इथं इन फेज और सेम फेज, इन फेज आणि सेम फेज सेम मिनिंग आहे. आता इन फेज जर तुम्ही कॉन्सिक्युटिव्ह पॉइंट्स घेतले, तुम्ही आयदर क्रेस्ट मध्ये घ्या किंवा ट्रफ मध्ये घ्या, हे जे दोन्ही कॉन्सिक्युटिव्ह पॉइंट्स घेतले, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय,
ज्या क्रेस्टच्या लगतचा क्रेस्ट, ट्रफच्या लगतचा ट्रफ. ओके, त्याचा जर तुम्ही डिस्टन्स मेजर, असं काही नाही की तुम्ही व्हॉर्टेक्स मधूनच मेजर करा, इथलाही घेऊ शकता. इकडे लक्ष द्या जरा, हा पॉइंट सुद्धा सिलेक्ट करू शकता, पण पुढचा कॉन्सिक्युटिव्ह पॉइंटच तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. इथला तिथला करून चालणार नाही. तुम्ही हा घेतला तर ह्याचा कॉन्सिक्युटिव्ह पॉइंटच तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. ओके, आपल्याला सोयीसाठी आपण व्हॉर्टेक्स पॉइंट सिलेक्ट करू. आता ह्या दोन्हीचा डिस्टन्स जेव्हा आपण मेजर करतो, कॉन्सिक्युटिव्ह पॉइंट क्रेस्ट टू क्रेस्ट और ट्रफ टू ट्रफ, त्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? वेव्हलेंथ. तुम्ही इथलाही घेऊ शकता, इथलाही घेऊ शकता, हेही मेजर करू शकता, हेही मेजर करू शकता, क्रेस्ट टू क्रेस्ट और ट्रफ टू ट्रफ. तर कॉन्सिक्युटिव्ह पॉइंटचा आपण डिस्टन्स मेजर केलं तर त्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो, वेव्हलेंथ. सो नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, crest and trough advance in the medium and are responsible for transfer of energy and are responsible for transfer of energy. आता ऍडव्हान्स होणे म्हणजे काय? पुढे जाणे. ओके, आता क्रेस्ट ट्रफ हे जसं ऍडव्हान्स होत जातं, त्यामुळे काय होते? एनर्जी ट्रान्सफर होत असते. एनर्जी ट्रान्सफर कशी होत असते? हा पॉइंट मला इथून शिफ्ट करायचा आहे. ओके, इथून शिफ्ट करायचं आहे. शिफ्ट करताना मी काय करणार आहे? या मीडियमला इकडून एनर्जी सप्लाय कडून एक जर्क प्रोव्हाइड करणार आहे किंवा ऑसिलेशन प्रोव्हाइड करणार आहे. मग हा पॉइंट इकडे डिस्प्लेस होणार आहे. हा, आता ही जी काही एनर्जी ट्रान्सफर होणार आहे ती कुठल्या फॉर्म मध्ये होणार आहे? क्रेस्ट ट्रफ, आणि इथे जाऊन ती एनर्जी ट्रान्सफर होणार त्या पॉइंट. सुरुवात कुठून झाली? इथून. याला सोर्स पार्टिकल म्हणतो आपण, आणि याला क्रेस्ट ट्रफच्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करणार आहे तुमच्या जो रिसिव्हर पार्टिकल आहे, जिथे एनर्जी रिसिव्ह होणार त्याला ती प्रोव्हाइड करणार. समजते? Next characteristic, transverse wave can travel through solids and on surface of liquid only. Solids and surface of liquid only. म्हणजे काय? आता हे सॉलिडचं एक्झाम्पल आहे, ही स्ट्रिंग आहे. ओके, सॉलिड मधून फक्त तुमची ट्रान्सफर एनर्जी ट्रॅव्हल करते. आता आणखीन एक आहे लिक्विडचे एक एक्झाम्पल आहे आपल्याकडं. आता लिक्विड मध्ये हा एक सरफेस आहे, सरफेस लिक्विडचा, त्याच्यामध्ये कुठलं तरी फ्लुइड आहे, लिक्विड फ्लुइड. आता ह्यामध्ये वेव्ह कधी जनरेट होणार आहे? when we create some disturbance on the top surface of the liquid, त्यावेळी असे डिस्टर्बन्स क्रिएट होणार आहे. किंवा तुम्ही पोहत असताना पाणी ढकलल्यानंतर एक वेव्ह क्रिएट होते. म्हणजे तुम्ही जे काही पाणी ढकलता त्यावेळी तुम्ही एक एनर्जी ट्रान्सफर करत असता एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत. तुम्ही इथून पाणी पुश केलं तर एक अशी वेव्ह क्रिएट होते. ओके, आता ती एनर्जी जी ट्रान्सफर होणार आहे ती आतमध्ये होणार नाहीये, आतमध्ये, तर ती फक्त वरच्या लेअर मधून होणार आहे, टॉप लेअर मधून. फक्त जी काही एनर्जी तुम्ही जी पुश एनर्जी ट्रान्सफर करणार आहे हे फक्त वरच्या लेअर मधून होणार आहे. असं का होणार आहे? तुम्ही सरफेस टेन्शन स्टडी केलं, आतापर्यंत. सरफेस टेन्शन मध्ये काय असतं तर तुमचा हा वरचा जो काही सरफेस असतो तर तो तुमच्या एअर मॉलिक्युल्स वरून एअर प्रेशर असतं त्यावरती, आणि खालून तुमचं फ्लुइड प्रेशर असतं. त्याच्यामध्ये एक अशी फिल्म क्रिएट झालेली असते. एक तो वरचा पोर्शन आहे तो टेन्स क्रिएट, म्हणजे एक प्रकारचं टेन्शन क्रिएट झालेलं असतं, आणि एक अशी इन शॉर्ट कॉम्प्रेस होतो हा लेअर. त्याच्यामध्ये एअर प्रेशर अँड फ्लुइड प्रेशर, ह्याच्यामुळे जी फिल्म क्रिएट होते त्याला आपण सरफेस टेन्शन म्हणतो. त्याच्यामुळे जे काही फोर्स क्रिएट होतो
त्या टॉपच्या सरफेसला, त्याला आपण सरफेस टेन्शन म्हणतो. ओके, तर ह्या वरचा लेअर जो आहे एवढ्यातच ती एनर्जी ट्रान्सफर होत असते. म्हणजे त्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय सांगितलं त्यांनी, तर ट्रान्सव्हर्स वेव्ह जर असेल तर फक्त सॉलिड मीडियम मधून एनर्जी ट्रान्सफर होते आणि लिक्विड मध्ये फक्त लिक्विडच्या सरफेस मधून होते, त्याच्या आतमध्ये होत नाही. क्लियर? ओके. नेक्स्ट नंबर 6, when transverse waves advance through medium, there is no change in pressure and density. At any point of medium. आता मीडियम मधून ज्यावेळी वेव्ह थ्रू एनर्जी ट्रान्सफर होत असते त्याच्या कुठल्याही पॉइंटची डेन्सिटी चेंज होत नाही किंवा प्रेशर चेंज होत नाही. However, but only shape can change periodically. फक्त periodically त्याचा शेप चेंज होतो. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला ते मीडियम स्ट्रेट दिसत होतं, ते आता क्रेस्ट आणि ट्रफच्या फॉर्म मध्ये दिसायला लागलं. फक्त शेप चेंज झालाय, पण तुम्ही कुठल्याही पॉइंटला जा, तुमची डेन्सिटी सुद्धा चेंज होत नाही आणि त्या मीडियमवरचं प्रेशर सुद्धा चेंज होत नाही. समजतंय? हे फक्त त्याचा पिरियडिकली शेप चेंज होतो. पिरियडिकली त्याचा शेप चेंज होतोय. देयर इज नो एनी चेंज ऑफ प्रेशर ॲज वेल ॲज डेन्सिटी ऑफ द मीडियम. क्लियर? नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक. If vibrations of all particles along the path of a wave are constrained to be in a single plane, then wave is called as polarized wave. Okay, what do you mean by constraint? The constraint means एखाद्या पाथला कमिटेड राहणं, कन्स्ट्रेंटली, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पाथ म्हणून ट्रॅव्हल होणं एखादी गोष्ट, त्याला कन्स्ट्रेंट म्हणतो. ओके, त्याचं मिनिंग होतं कन्स्ट्रेंट. ओके, आता हे जे काय व्हायब्रेशन्स होणार आहे, पार्टिकलचं, सो कन्स्ट्रेंट, ओके, इट इज कन्स्ट्रेंट मोशन किंवा कन्स्ट्रेंट डिस्प्लेसमेंट असतं ते एका प्लेन मध्ये. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पाथ मधून एखादा फ्लो जात असेल, एखाद्या पाईप मधून वॉटर फ्लो होते, तर त्या फ्लोला काय म्हणतो आपण? कन्स्ट्रेंट फ्लो. कारण अलॉंग दिस शेप, त्या शेपच्या विथ रिस्पेक्ट त्या शेप मधूनच ते पाणी ट्रॅव्हल होते. ओके, त्याला आपण कन्स्ट्रेंट म्हणतो, एखाद्या गोष्टीची कमिटेड असते. तर आता हे गोष्ट, हे जे काही पार्टिकल व्हायब्रेशन आहे ते कन्स्ट्रेंट थ्रू द वेव्ह अँड इट इज इन वन प्लेन. ओके, एका प्लेन मध्ये होतं. प्लेन्स तुमचे फर्स्ट प्लेन माहिती तुम्हाला, एक्स वाय प्लेन वगैरे ना, एका प्लेन मध्ये होतं. तर ह्या अशाला पोलराइज्ड वेव्ह होतात. काय म्हणायचं? पोलराइज्ड वेव्ह. अशा टाइपच्या वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्ह, पोलराइज्ड वेव्ह सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे. Next characteristic, medium conveying a transverse wave must possess elasticity of shape. Medium conveying a transverse wave must possess elasticity of shape. आता ही जेव्हा ट्रान्सव्हर्स वेव्ह कन्वे होत असते ना, काय, तर त्याच्या पार्टिकल मध्ये इलास्टिसिटी पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं होतं, त्यामधून फक्त एनर्जी ट्रान्सफर होते, मास ट्रान्सफर होत नाही. ओके, पार्टिकल ज्यावेळी ट्रॅव्हल होतात ना, म्हणजे त्या वेव्ह एनर्जी ट्रान्सफर कशी होते, हे पार्टिकल्स आहेत, हा पार्टिकल ह्या पार्टिकलला स्ट्राईक करतो. ओके, आणि दे अटेन देअर अगेन रेग्युलर शेप, त्याच्या परत रेग्युलर शेपला येतो, त्यानंतर हा याला स्ट्राईक करतो.
परत तो रेग्युलर पोझिशनला जातो. अशी एनर्जी ट्रान्सफर होत जाते. ओके. जर इलास्टिक प्रॉपर्टी म्हणजे काय, आफ्टर रिमूव्हल ऑफ फोर्स पर्टिक्युलर बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल शेप. आता ही बॉडी परत त्या पोझिशनला आले तर त्यात इलास्टिक प्रॉपर्टी आहे म्हणतो. आता ह्या पार्टिकल्स मध्ये हे जे काही पार्टिकल्स आहेत त्यात जर इलास्टिक प्रॉपर्टी नसेल, समजा हा पार्टिकल पुढे ट्रॅव्हल झाला तो परत रिटर्न आला नाही, किंवा हा पुढे ट्रॅव्हल झाला तो रिटर्न आला नाही, तर मागचा पार्टिकल परत त्याला एनर्जी देऊ शकेल का? कारण त्यामध्ये गॅप क्रिएट होईल. एनर्जी ट्रान्सफर होईल का तिथं? नाही. त्यामुळं तुमच्या ह्या प्रत्येक पार्टिकल मध्ये युअर पार्टिकल शुड बी गुड इलास्टिक प्रॉपर्टी. त्याची प्रत्येकाची एक चांगली इलास्टिक प्रॉपर्टी पाहिजे. देन अँड देन तुमची एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते. क्लिअर? ओके. इथं आपल्याला समजा कॅरेक्टरिस्टिक. आता आपल्याला लॉंजिट्युडनल वेव्ह स्टडी करायचे. ओके. आता आपण जास्त मॅक्सिमम जे डिस्कशन केले ते आपल्या ट्रान्सव्हर्स वेव्ह रिलेटेड होतं. कसं होतं? ट्रान्सव्हर्स वेव्ह रिलेटेड होतं. आता मी तुम्हाला लॉंजिट्युडनल वेव्ह काय असते हे एक्सप्लेन करतो. साऊंड कसा ट्रॅव्हल करतो हे एक्सप्लेन करतो. मग आपण कॅरेक्टरिस्टिक बघूया. ठीक आहे. तर लॉंजिट्युडनल वेव्हचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे साऊंड. ओके. आणि तो साऊंड क्रिएट कसा होतो? क्रिएट इन द सेन्स तो ट्रॅव्हल कसा करतो फ्रॉम वन पॉइंट टू अदर पॉइंट, त्याची एनर्जी ट्रान्सफर कशी होते आपण आधी बघूया. ओके. देन आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी करू. तर लॉंजिट्युडनल वेव्ह, द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लॉंजिट्युडनल वेव्ह इज साऊंड. ओके. तर sound is the progressive wave which require medium for traveling, for conveying, for propagating. प्रोपगेट होण्यासाठी, कन्वे होण्यासाठी त्याला एक मीडियमची गरज असते. आणि साऊंड ट्रॅव्हल होण्यासाठी बेस्ट मीडियम असतं ते म्हणजे एअर मीडियम. एअर नसेल तर साऊंड ट्रॅव्हल होत नाही. आपण जर व्हॅक्यूम मध्ये बसलो तर आपला आवाज एकमेकाला पोहोचणार नाही, कारण तिथं एअर ऍबसेंट असतं. ठीक आहे. आता समजा हा एक स्पीकर आहे, दॅट इज द सोर्स ऑफ साऊंड. एक काय तर व्हॉइस आहे, त्याचा हा सोर्स आहे, एक स्पीकर. तर स्पीकर मधून जे काही वेव्स क्रिएट होणार आहे त्या वेव्स बाहेर येतील, साऊंड वेव्स पहिल्यांदा, कारण तो सोर्स आहे. क्लिअर आहे? क्लिअर? हा जे काही वेव्स आहेत त्याचे जे त्याच्या बाहेर सगळ्या एअर मॉलिक्युल्स आहेत, हे सगळे एअर मॉलिक्युल भरले बाहेर. त्या वेव्ह पहिल्यांदा स्ट्राईक करतील तुमच्या एअर मॉलिक्युल्स वरती. एअर मॉलिक्युल्स वरती एका लेअर वरती, पहिल्या लेअर वरती स्ट्राईक करतील. स्ट्राईक केल्यानंतर हे जे काही पार्टिकल्स आहेत ते एकमेकाला कॉम्प्रेस करायला लागतील. एअर जे काही एअर पार्टिकल्स आहेत ना ते एकमेकाला कॉम्प्रेस करायला लागतील. ओके. हे काय करतील? एकमेकाला कॉम्प्रेस करतील. ह्या फिनोमिननला आपण कॉम्प्रेशन म्हणतो. काय म्हणतो? कॉम्प्रेशन ऑफ द पार्टिकल. ओके. आफ्टर फ्यू सेकंड दे ट्राय टू मूव्ह अवे. ते एकमेकाला स्ट्राईक करतील. एखादी गोष्ट स्ट्राईक झाल्यानंतर काय होते? ती दूर जाते. स्ट्राईक झाल्यानंतर काय होते? दूर जाते. अगेन दे मूव्ह फ्रॉम इच अदर. त्याचे थोडेसे एकमेकापासून लांब जायला. ओके. कारण मी तुम्हाला काय सांगितलंय, पार्टिकल्स मध्ये काय असतं? इलास्टिक प्रॉपर्टी असते. काय असतं? जे तुमचं मीडियम आहे त्या मीडियम मध्ये इलास्टिक प्रॉपर्टी असते. ते धडकले, दूर जाते. दूर गेले. आता ह्या स्पेक्ट्रमला आपण रेअर फ्रॅक्शन म्हणायचं. काय म्हणायचं? रेअर फ्रॅक्शन. काय म्हणायचं? रेअर फ्रॅक्शन. ओके. ड्यू टू इलास्टिक प्रॉपर्टी ते अगेन अट्रॅक्ट टू इच अदर. ते परत एकमेकाकडे येतील परत, कारण कंटिन्युअस तुमचे ह्या वेव्ह येतच असणार आहे बाहेर. साऊंड वेव्ह कंटिन्युअस सोर्स मधून त्या साऊंड वेव्ह बाहेर येतच असतात. त्यानंतर ते अगेन कॉम्प्रेस्ड आफ्टर फ्यू सेकंड. अगेन कॉम्प्रेस्ड. Okay, this is again compression. Okay, after striking they again move away from each other. Okay, they again एकमेकांपासून दूर जाते. So this is rare fraction. आता हे जे काय आहे तुमचे सोर्स मधून येणाऱ्या वेव्हज आहेत तर पहिल्यांदा कॉम्प्रेस होतील विथ मॉलिक्यूल. अगेन रेअर फ्रॅक्शन, अगेन कॉम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन.
आता हा तुमचा सोर्स आहे, सोर्स ऑफ द साऊंड, आणि इथं तुमचा रिसिव्हर आहे, रिसिव्हर इथं तुमचा कान आहे, हा कान आहे. तर इथून इथपर्यंत येताना कसं होणार आहे, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन. हे कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन झाल्याशिवाय हा जो काही साऊंड वेव्ह आहे त्या ट्रान्सफर होणार नाहीये, ह्या ट्रान्सफर होणार नाहीये. आता इथे आल्यानंतर त्या रिसिव्हरला ट्राय करतील, रिसिव्हरला ट्राय करतील आणि तुम्हाला सेन्स होईल, यू कॅन हिअर समथिंग ड्यू टू एअर मॉलिक्युल. ओके, त्या एअर मॉलिक्युल मुळे तुम्ही ऐकू शकता. आणि ह्या फिनॉमिनलला म्हणतो आपण प्रॉपगेशन ऑफ साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह प्रसारित अशा पद्धतीने होते. ओके, साऊंड वेव्ह इज द वन टाइप ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, one type of progressive wave, but it is travel in longitudinal direction. आता याला लॉंजिट्यूडनल का म्हणायचं, तर ट्रान्सव्हर्स मध्ये आपण काय बघत होतो, ट्रान्सव्हर्स मध्ये हे तुमचं व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल आहे ते ह्या डायरेक्शनला आहे. ओके, व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनला आहे, दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. इथं काय होतंय, तुमचं व्हायब्रेशन अलॉंग दिस डायरेक्शन आहे. व्हायब्रेशन कसं होतंय, कॉम्प्रेस होतंय, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन. कॉम्प्रेशन कसं होतंय, म्हणजे अलॉंग एक्स ऍक्सिस होतंय इकडे एकदा. ओके, साऊंड ट्रॅव्हल कुठं करतोय, इकडे करतोय. म्हणजे बोथ व्हेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, बोथ व्हेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. दोन्हीचा डिफरन्स समजला. याचं कसं होतं, vibration of particle and velocity of the energy are parallel to each other. त्याचं vibration of particle and velocity of energy are perpendicular to each other. समजले? That is the difference. That's why याला आपण longitudinal wave म्हणतो आणि ह्याला काय म्हणतो तो ट्रान्सव्हर्स. क्लिअर? आता आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. ठीक आहे, ही फिगर काढायची आहे तुम्हाला, काढायचे का, काढून. असं म्हणा, प्रोपगेशन ऑफ साऊंड वेव्ह, propagation of sound wave. Draw the figure. Okay, so ठीक आहे. आणि हे डी तुम्ही लिहिलं असेल लॉंजिट्यूडनल वेव्ह, त्याचे डेफिनेशन घ्या. लॉंजिट्यूडनल वेव्ह a wave in which particle of medium vibrate in a direction of parallel to the direction of propagation of wave. A wave in which particles of medium vibrate in a direction of parallel to direction of propagation of wave. Read carefully. काय सांगितलं त्यांनी? Vibration of particle of the wave is parallel to direction of propagation of wave. म्हणजे ह्याचं व्हायब्रेशन ह्या डायरेक्शनला होते आणि डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह पण ह्याच डायरेक्शनला आहे, दोघे पॅरलल टू इच अदर. अशा टाइपच्या वेव्हना आपण म्हणतो लॉंजिट्यूडनल वेव्ह. आता कॅरेक्टरिस्टिक बघूया. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आता ही जी डेफिनेशन आहे ही पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे त्याची. राईट डाऊन. all the particles of medium along the path of wave vibrate. All the particles of medium along the path of wave vibrate. All the particles of medium along the path of wave vibrate in the direction of parallel to
द डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. मला मिनिंग लक्षात आलं काय होतंय? आलं का मिनिंग लक्षात? ते डेफिनेशन आहे ते तीच आहे. तुमचं कॉम्प्रेशन आणि डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह हे दोघे पॅरलल आहे. ते यामध्ये काय सांगितलं. सेकंड when longitudinal wave propagates it's divided into two parts. That is compression and rarefaction. For number third, म्हणजे याचं मिनिंग सांगतो तुम्हाला. ज्यावेळी ही वेव्ह प्रोपगेट होत असते त्याची दोन पार्ट मध्ये डिवायडेशन होतं, कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन. एवढंच आहे, कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन. Next characteristics. The propagation of longitudinal wave the medium should possess property of elasticity of volume. Medium should possess property of elasticity of volume. त्यामध्ये इलास्टिक प्रॉपर्टी असते, इलास्टिसिटी ऑफ प्रॉपर्टी ऑफ व्हॉल्यूम. ह्या व्हॉल्यूम मध्ये इलास्टिसिटी पाहिजे. अदरवाइज मी तुम्हाला इलास्टिसिटीचे एक्झाम्पल दिले. या मॉलिक्युल्स मध्ये इलास्टिसिटी नसेल तर ते कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन होणार नाही. आणि कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन झालं नाही तर तुमचे ज्या वेव्हज आहेत त्या प्रोपगेट होणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये इलास्टिसिटी प्रॉपर्टी पाहिजे मॉलिक्युल. ओके, नेक्स्ट त्यामध्ये ना ही प्रॉपर्टी आहे. लॉंगिट्युडिनल वेव्ह कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. त्यामध्ये longitudinal wave travel through solid, liquid and gases. Longitudinal wave travels through solid, liquid and gases. आता तुम्हाला माहिती आहे साऊंड सॉलिड मधून सुद्धा ट्रॅव्हल होतो. ओके, साऊंड ट्रॅव्हल होतो. तुम्ही जर बेंचला एका साइडला कान लावला, दुसऱ्या साइडला जर काही नॉइज क्रिएट केला तर तुम्हाला थ्रू द सरफेस ऑफ द बेंच यू कॅन हिअर दॅट साऊंड. सॉलिड मधून ट्रान्सफर होतो, लिक्विड मधून ट्रान्सफर होतो. तुम्ही एखादा ज्यावेळी स्विमिंग करत असता, ज्यावेळी आतमध्ये डीप होतं त्यावेळी तुम्हाला काही व्हॉइसेस ऐकत असतात, येतात की नाही? कधी स्विम केलंय का? स्विम केल्यानंतर तुम्हाला किंवा जास्त फक्त तुम्ही एखाद्या वॉटरमध्ये तुमचा कान आहे तो डीप करा, तुम्हाला आतले साऊंड्स येतील. तुम्ही त्या पॉटला दुसऱ्या टिचकी जरी मारला तर तो साऊंड तुमच्या कानात येईल. म्हणजे काय, लिक्विड मधून साऊंड कॅन ट्रॅव्हल. ओके, अदरवाइज गॅसेस मध्ये आता हे जे काही एअर आहे यामधून सुद्धा ट्रॅव्हल होते, त्यामुळे गॅसेस मधून सुद्धा ट्रॅव्हल होते. फ्रॉम ईच अँड एव्हरी मीडियम sound wave or longitudinal wave can be traveled. Okay, so next characteristic. Okay, so its longitudinal waves are not polarized. 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 म्हणजे काय, तुमचे जे काही पार्टिकल्स आहेत ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये ते पोलराइज होतात. ओके, दे आर पोलराइज्ड. पोलराइज होणे म्हणजे एकत्र होणे. मॉलिक्युल्स काय होतात, जनरली पोलराइज होतात. इथे काय होतं, याचं रेफ्रॅक्शन होतं. ते अक्युमुलेट एका ठिकाणी किंवा पोलराइज होत नाही. ओके, दॅट इज द लास्ट कॅरेक्टरिस्टिक. ओके, हा पॉइंट इथे समजतो. आता नेक्स्ट पॉइंट मध्ये इक्वेशन ऑफ द वेव्ह, इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ठीक आहे, सो राईट डाऊन हेडिंग इक्वेशन ऑफ
progressive wave. Equation of progressive wave. किंवा तुम्ही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर वेव्ह म्हणू शकता किंवा इक्वेशन फॉर प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणू शकता. व्हॉटएव्हर यू कॅन राईट. मॅथमॅटिकल म्हणून आपण बुक मध्ये आहे तसं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर वेव्ह. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर वेव्ह. ओके. काल मी तुम्हाला जाता एक इक्वेशन सांगितलं होतं. ओके. कालच्या लेक्चरला, परवाच्या लेक्चरला मी तुम्हाला एक इक्वेशन सांगितलं होतं. त्या इक्वेशन मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, तर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल्स. डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल्स कसं फाइंड आउट केला होता आपण, एम्प्लिट्यूड इनटू साइन ओमेगा टी मायनस के एक्स. एक इक्वेशन मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके. सो व्हॉट इज वाय इज द डिस्प्लेसमेंट, म्हणजे ह्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किंवा ही एनर्जी ह्या एंडला सप्लाय झाल्यानंतर हा इथला ऑब्जेक्ट आहे तो इथे लिफ्ट झाला ड्यू टू वेव्ह. हे त्याचं टोटल डिस्प्लेसमेंट. ए इज द एम्प्लिट्यूड. ओके. ओमेगा तुम्हाला माहिती आहे, ओमेगा इज इक्वल टू 2 काय असतं 2 पाय अपॉन टी ओमेगा. त्यानंतर के माहिती आहे तुम्हाला 2 पाय अपॉन लॅम्बडा. हे तुम्हाला माहित नसेल सांगतो मी तुम्हाला नंतर, फक्त एवढं लक्षात ठेवा, के ची व्हॅल्यू आणि ओमेगाची व्हॅल्यू. आणि आता इथं दोन गोष्टी राहतात. कुठल्या राहतात, टी अँड एक्स. टी अँड एक्स. आता इथं बघा ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. ही व्हॅल्यू पण चेंज करू शकतो का, नाही, दॅट इज अ कॉन्स्टंट. त्यानंतर के सुद्धा कॉन्स्टंट व्हॅल्यू की आपण चेंज करू शकत नाही. आपण लॅम्बडाची व्हॅल्यू तिथे पुट केली की आपल्याला वी कॅन डायरेक्टली फाइंड आउट के. बट these two values t and x are variable values. what I mean, आता हे variable value काय आहे, तर तुम्हाला x सांगितलं होतं मी. x is the distance of the particle from source particle. distance of particle from source particle. हा source particle आहे. आता हा particle आहे समजा इथं. ओके. ह्याच्या मधला डिस्टन्स म्हणजे असतं मला x. डिस्टन्स काय असतं x. आणि t काय असतं, टाइम रिक्वायर्ड फॉर ऑसिलेशन. ह्या पॉइंटला किती टाइम लागतो ऑसिलेशन कंप्लीट करायला, 8t असतं. त्या गोष्टी व्हेरिएबल असतात यामध्ये, त्या चेंज होऊ शकतात. आता चेंज का होऊ शकतात, कारण मी तुम्हाला सांगितलं मला ह्यावर एक पार्टिकल सिलेक्ट करून देतो मी तुम्हाला, मला त्याचं डिस्प्लेसमेंट सांगा. मग तुम्ही मला काय विचारणार, तुम्ही मला डिस्टन्स द्या. डिस्टन्स द्या म्हणजे काय, किती पार्टिकलवर, किती डिस्टन्सवर तो पार्टिकल आहे. मी तुम्हाला तिथे सांगितलं की तो 10 मीटर वरती आहे. समजा इथं ती 10 मीटर आहे, डिस्टन्स 10 मीटर आहे. x इज इक्वल टू 10 मीटर. इथपर्यंत मी सांगितलं तुम्हाला 10 मीटर. आता तुम्ही मला काय सांगणार, त्याचं टाइम ड्युरेशन सांगा किती, म्हणजे मला त्याचं ऑसिलेशन काढायला त्याचं टाइम ड्युरेशन सांगा. मग मी तुम्हाला काहीतरी सांगेन एवढ्या डिस्टन्स वरती t इज इक्वल टू 5 सेकंड. 5 सेकंड मध्ये तू किती ऑसिलेशन कंप्लीट करतोय ते सांगा. ओके. आता हे एका पार्टिकलच्या क्वांटिटी झाल्या. आता इथला पार्टिकल सिलेक्ट करा. आता हे चेंज होईल की नाही, डिस्टन्स चेंज होईल ना. ओके. टाइम पण चेंज होईल ऑसिलेशनचा, कारण त्याचा बेस ऑफ ऑसिलेशन वेगळा आहे. ओके. त्याचा टाइम पण चेंज होईल आणि एक्स पण चेंज होईल. त्यामुळे मला काय म्हणायचं आहे, हे व्हेरिएबल्स आहेत. हे काय व्हेरिएबल्स, व्हॅरी होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि हे काय कॉन्स्टंट आहे. मॅथमॅटिक्स मध्ये दोन गोष्टी असतात, कॉन्स्टंट्स अँड व्हेरिएबल्स. व्हेरिएबल हे ऑलवेज चेंज होत असतात, कॉन्स्टंट हे ऑलवेज युनिव्हर्सली कॉन्स्टंटच असतात. त्यावेळेला 1 2 3 हे काय कॉन्स्टंट आहे, ते चेंज होतात का, नाही. तुम्ही काहीतरी ऍझ्युम करता एक्स वाय झेड, ते काय असतात व्हेरिएबल्स असतात. तुम्ही कुठल्याही व्हॅल्यू तिथे पुट करू शकता, दॅट इज द व्हेरिएबल्स. आता ह्या काय आहेत, हे व्हेरिएबल्स आहेत, कारण ह्या गोष्टी व्हेरी होणार आहेत. तुमचं डिस्टन्स व्हेरी होणार आहे, तुमचं टाइम व्हेरी होणार आहे. तर ह्या इक्वेशन मध्ये हे तुमचे काय आहे, व्हेरिएबल्स, आणि दीज आर द कॉन्स्टंट. ओके. आता आपण काय करूया, हे एवढं लक्षात ठेवा. इन डिटेल याचं डिस्क्रिप्शन, हे इक्वेशन कसं तयार झालं हे आपण उद्या डिस्कस करूया.
ठीक आहे. टुडे आपण थांबूया इथं. तर हे एवढं लक्षात ठेवा, आपल्याला तुर्ता तुम्हाला एवढं समजलं तरी पुष्कळ आहे. डिस्टन्स आणि टाइम, एक्स आणि टी काय असतं, ओके. आणि हे त्याचं एक बेसिक इक्वेशन.